अहो मंडळीनो, आज माझं ॲडिशन आहे ना. ॲडिशन शूटिंग शूटिंग हो. काय ते शूटिंग म्हणतात ना. हा ते शूटिंग कोणावर माहिती आहे का? सिद्धार्थ जाधव तो त्याच्याबरोबर आहे. आणि उद्या नाना पाटेकरनं बोलवलं होतं. त्याची ती 9-2-11 मधली 9-2-11 तो पिक्चर आहे ना. हा त्या 9-2-11 मधल्या पिक्चर मधली ती टॅक्सी होती नाही का, 9-2-11 नंबरची. हा ती टॅक्सी त्यांच्याकडे तशीच पळून आहे त्यांच्या घरी. बोलला ये आणि तू घेऊन जा आणि चालव तिला. ठीक आहे, पण काय करणार, आपलं नशीबच फुटकं. कोणाला दोष द्यायचा, कशाला दोष द्यायचा सांगा. हा, काय सांगणार. आणि काल रात्री माझी बहीण वारली. वारली वारली म्हणजे मेली हो. गेली बरं. काय आणि मारायचं कारण काय? परवा ताप आला, काल वाढला आणि आज गेली. गेली. माझी आई ना रोज देवाकडे जाते. मी सांगणार, विचार तुझ्या देवाला, हो कुठला तुझा न्याय. हा, नाही नाही रडत नाही मी, रडत नाही. डोळ्यात काहीतरी गेलं ना. नाही रडत नाही, रडायचं कशाला. रडायचं कशाला. त्याचं काय आहे, तिच्या मैताला मी जाऊ शकत नाही. आता का म्हणजे काय, आज माझं शूटिंग आहे ना सिद्धार्थ जाधव बरोबर. आणि उद्या नाना पाटेकर पण जायचं, 9-2-11 नंबरची गाडी आणायला. आणि मरण म्हणजे काय अशी आनंदाची गोष्ट नाही की आपला गेला धावत पळत. काय करणार. जाण जाण 12वेला जाण. आणि तुम्हाला एक खरं सांगू का, सुपरस्टार लोकांचं बघा सगळंच मोठं असतं. त्यांच्याकडे सगळ्या सुखी सोयी असतात, गाडी बंगला, धन दौलत, नोकर चाकर. पण त्यांच्याकडे आपल्या माणसासाठी वेळ नसतो.
अजिबात येळ नसतो. आणि तुम्हाला म्हणून एक आतली गोष्ट सांगू का? म्हणजे कुणाला सांगणार असाल तर मी आपलं सांगतो. काय, माझ्याकडे जायला पैसे पण नाहीत ना हो. गावी जायचं म्हटलं तर 1,000-2,000 तर पाहिजे. ते पण नाहीत ना हो माझ्या. कसा जाणार सांगा, तुम्हीच सांगा. सगळीकडे कसा एकदम अंधार पसरत चाललाय. अंधार अंधार पसरला चहूकडे, मार्ग दिसेना मी जाऊ कुणीकडे, मी जाऊ कुणीकडे.